करायचा। ज्या व्यक्तीचा वर्षभरापूर्वी आजारपणानं मृत्यू झाला होता त्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचं भासवून तब्बल 50 लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मृताच्या नातेवाईकांचा डॉक्टर आणि पोलिसांच्या मदतीनं रचलेला कट उधळून लावला आहे। या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे। दरम्यान या व्यक्तीच्या नावे 7 कोटींचा विमा काढण्यात आला होता। चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबळेकर, पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम तसेच मृताची पत्नी अरुणा जाधव आणि त्याचा भाऊ विमा प्रतिनिधी अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत। बागलाण तालुक्यातील लखमापूरचे रहिवासी राजेंद्र शालिंदर जाधवच्या अपघाती मृत्यूचा श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाखाचा दावा दाखल करण्यात आला। या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद होती। या प्रकरणाच्या सत्यता पडताळणीसाठी कंपनीचे अधिकारी राधे गोपाळ शर्मा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी व मृताच्या घरी भेट दिली असता धक्कादायक बाबी समोर आल्यात। कंपनीच्या खाजगी तपास पथकानं मृताच्या गावी भेट दिली। बागलाण तालुक्यातील लखमापूर इथं जाधव यांच्या घरी गेले असता ते गावाच्या बाहेर वस्तीवर एका छोट्याशा घरात राहत होते। त्यांच्या पत्नी व मुलांना भेटले असता त्यांनीही अपघातात मृत्यू झाल्याचं सांगितलं। पण त्याचवेळी घरातील भिंतीवर लावलेल्या राजेंद्र जाधव यांच्या फोटोवर मृत्यूची तारीख 23 फेब्रुवारी 2024 असल्याचं स्पष्ट दिसलं। याचवेळी संशयाची पाल चुकली व प्रत्यक्षात अपघाताची तारीख, त्यानंतर मृत्यू व शवविच्छेदनाच्या दाखल्यावर 19 एप्रिल 2025 ही तारीख कागदोपत्री दाखवण्यात आली। विमा कंपनीकडे दाखल केलेल्या दाव्यात जाधव यांनी त्याचा मूळ पत्ता मालेगाव येथील राम मंदिर परिसरातील रहिवासी असल्याचे पुरावे सादर केले होते। त्यासाठीचे आधार कार्डचा पुरावा देखील जोडला होता। प्रत्यक्षात चौकशीत जाधव हे लखमापूरचे रहिवासी होते, तसेच व्यवसायासाठी दिलेल्या पत्त्यावरही त्यांचं अस्तित्व आढळलं नाही। विमा मिळवण्यासाठी पत्ता आणि ओळखीचे पुरावे देखील बनावट आढळून आले। राजेंद्र जाधव यांच्या नावावर श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीचा 50 लाख, टाटा AIA 1 कोटी 35 लाख, बिर्ला सन लाईफ 1 कोटी, PNB मेट लाईफ 1 कोटी, कोटक महिंद्रा 1 कोटी अशा एकूण 11 कंपन्यांकडून सुमारे 7 कोटींचा विमा घेण्यात आला होता। एकाच व्यक्तीच्या नावावर इतके विमे असणे आणि संशयास्पद मृत्यू होणं हे विमा हडपण्यासाठी रचलेला सुनियोजित कट असल्याचे तपासात उघडकीस आले होते। जाधव यांच्या मृत्यूच्या तारखेवरून संशय असतानाच कंपनीकडून माहिती अधिकार कायद्यानुसार लखमापूर ग्रामपंचायतकडे जाधव यांच्या मृत्यू दाखल्याची माहिती मागवली। त्यावर ग्रामपंचायतीनं माहिती दिली की राजेंद्र यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला आहे। मात्र ग्रामपंचायत लखमापूरच्या मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये त्यांची तपासणी केली असता ती आढळून आलेली नाही। या उत्तरावरून त्यांच्या मृत्यूची तारीख निश्चित झाली आहे। एक इन्शुरन्स ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेटचा एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये काही इन्शुरन्स एजंट्स आहे। इन्शुरन्स एजंट्स जे गरीब आहे आणि ज्याचा टर्मिनली इल आहे, त्याचा आजारी मुले येणारे काही महिन्यात किंवा काही वर्षात मरण पावणार आहे असं लोकांना आयडेंटिफाय करतात आणि त्यांच्या नावाने मोठ्या इन्शुरन्स काढतात। म्हणजे इन्शुरन्स काढण्यासाठी त्याचं काहीतरी उत्पन्न पाहिजे म्हणून 3-4 वर्षाचं उत्पन्न देखील दाखवतात आणि त्या माणसाचं काहीतरी कन्स्ट्रक्शन कंपनी असं काहीतरी दाखवत आहेत। आणि त्याच पद्धतीचं एक नाशिक जिल्ह्याचं सटाणाचं राहणारं एक राजेंद्र जाधव म्हणून एक माणसं, त्याला क्रॉनिक लिव्हर डिसीज होत्या। त्यांच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी ओपन केलं होतं इन्शुरन्स एजंटनी आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावाने इन्शुरन्स देखील काढले होते। म्हणजे श्रीराम फायनान्सला 50 लाख आणि इतर सर्व कंपनीला मिळून 7.5 करोड अंदाजे इन्शुरन्स काढले होते। त्या माणसाचा, राजेंद्र जाधवचा, फेब्रुवारी 2024 मध्ये मयत झाला होता, नॅचरल डेथ। त्यांनी जे इन्शुरन्स एजंट्स आहेत तेव्हा त्यांना काय करता आलेलं नाही आहे, म्हणजे नॅचरल डेथ झाल्यामुळे त्यांचे कोणताही इन्शुरन्स मिळालं नाही आहे। त्यांनी ओव्हरऑल प्लॅनिंग केलेलं आहे। प्लॅनिंग करून एक एप्रिल 2025 मध्ये एक बनावट ॲक्सिडेंट तयार केलं। ते बनावट ॲक्सिडेंट जे मेहुणबारा पोलीस स्टेशनमध्ये एका रोडवरती केलं होतं। मग ऑलरेडी त्यांनी प्लॅन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये जाणार, जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे ते कॉम्प्रोमाइज झालं होतं। त्यांनी बॉडी कोणता समोर नसताना MLC काढला आणि आपल्या पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा 2 कर्मचारी देखील त्यांचा ही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी तिथं जाऊन इन्क्वेस्ट रिपोर्ट काढला आणि बॉडी नसताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरने दिला आणि बॉडी नसताना ही लोकांनी बॉडीचं हँडओव्हर करण्याचे कागदपत्र देखील तयार केलं
आणि सर्व झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला ऍक्च्युअल पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आलं. त्या गुन्हा आल्यानंतर ज्या रोडवरती त्यांनी सांगण्यात आलं होत्या त्या संबंधित बीट अंमलदाराकडे तपास गेला. तपासादरम्यान त्यांनी जे गाडी ऍक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्ड आहे, जे टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत, दोन्ही पोलीस स्टेशनला सरेंडर केला. ते साक्षीदार देखील सरेंडर करण्यात आले होते आणि आरोपीनं देखील तो सबमिट केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. सर्व जे प्रोसिजर प्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्याच्यानंतर चार्जशीट देखील झाल्या होत्या. नंतर आम्हाला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ऍक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते. त्याच्यापैकी इन्शुरन्स एजंट्स आहेत प्रवीण पाटील, प्रेम पाटील अशा 2 लोक आणि त्याच्यानंतर डॉक्टर आहे, डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर मंदार कलंबेकर आणि त्याच्यानंतर पोलीस आहे, पोलीस पैकी 4 लोक आहेत. सचिन निकम हा मेहुणबारा पोलीस स्टेशनचा आहे. हा पोलीस हवालदार रवींद्र बत्तिशे हा बी मेहुणबारा पोलीस स्टेशनचा. पोलीस हवालदार महेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुनील निकम या दोघा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा आणि त्याच्यानंतर जे मयत झालं होतं त्याचं वाईफ आहे अरुणा राजेंद्र जाधव आणि मयत झालेल्या माणसाचा भाऊ आहे एक मिथुन जाधव. असं एकूण 9 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे.